तुम्ही इथे बसा उपासक, तुम्ही इथे बसा. कोण तुम्हाला हलवतं मी बघतो. इथे बसा तुम्ही. कोण तुम्हाला हलवतं मी बघतो. त्यांच्याशी कसं काय बोलताय असं त्यांचं. हा मग भिक्खू आहे ना ते बुद्धिस्ट आहे. माझे धम्मगुरू आहेत ते. इकडे घर आहे का? तर हे आपलं सत्याग्रहाचं स्थळ. इथे मी दिवसभर बसून असतो. इथे बोधिवृक्ष आहे पलीकडून आणि बाजूलाही बोधिवृक्ष आहे आणि आपण इथे बसतो सत्याग्रहाला. तर आता आपला टेंट रूम सगळं जप्त असल्यामुळे खाली झोपत असतो. तर आपण स्वच्छता करण्यात आलो. तुम्हाला मी काही चटई वगैरे देऊ का? हा म्हणते की की विद्यापीठ आपल्याला ज्या अवस्थेत ठेवत आहे हां त्या अवस्थेत राहायचं. आपल्याला बघायचं विद्यापीठ किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतं. की एखाद्या धम्मगुरूला विद्यार्थ्यासोबत पहिल्यांदा विद्यार्थ्यासोबत हां आणि नंतर ते बुद्धिस्ट धम्मगुरूसोबत किंवा बौद्ध भिक्खूसोबत हां ते कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतात हां त्यांची पातळी आपल्याला तपासायची. त्यासाठी आपण हे जे जे करतील ते आपण आता सहन करणार आहोत. ओके. की एखाद्या मानवाला तुम्ही प्राण्यांपेक्षाही त्याही पलीकडच्या अवस्थेत ठेवत आहात. की ज्या बेसिक गोष्टी असतात मूलभूत गोष्टी त्याही तुम्ही त्यांना पुरवत नाही आहात. तर हा मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. आणि जिथे मानवी हक्काचे धडे दिले जातात असं या विद्यापीठाने ते करावं. हे तर अजून त्यापेक्षा सगळ्याचे दोष आहे विद्यापीठाचे. आता ते त्या पातळीवर उतरलेलेच आहे. त्याला आपण नाही लावणार. मग आपण भिक्खू आहोत आणि भिक्खू हा मजबूत असतो. त्याला अंगावर चिवर असतं ना ते चिवर सहज नसतं. तो जो चिवर घेत असतो ना तो मजबूत असतो. त्याला कुठल्या भीतीचं कसं कसं काहीही त्याला परवा नसते. त्यामुळे तो भीत नसतो. तो सिंहासारखा असतो. मग या त्रासाचा मला त्रास नाहीच आहे. मी सहन करतोय. म्हणजे सहनशक्ती जास्त आहे. खंती पार मी त्याला म्हणतात. ती माझी वाढलेली आहे यामुळे. पेपर आणतो. ते आपलं अंथरूण. आपणच आपली काळजी करतो. वाहन कोणी घुसू नये आपल्यामध्ये म्हणून ह्या बॅरिकेडचा आपण वापर करतो. या पद्धतीने पेपर आणतो. हा आपला बिछाना. ना तुम्हाला कळायला असेल काय बोलायचं हेतू असेल ते त्यांना भेटायला आमचा नंतर मला हेतू भेटायला तुम्हाला नाही. समजलं, आता तुम्ही त्यांना कळवा की आता असं यांनी ते कसं बोलतायत. मग तो पण आता तुम्ही सोडलं कसं काय बाबा हे त्यांचं म्हणणं आहे आता. हा मग ते त्यांना आता आला तो आला. ते त्यांना भेटायला आले आणि मग ते भेटले. आता ते बोलणं. त्यांच्याशी कसं काय बोलताय असं त्यांचं. हा मग भिक्खू आहे ना ते बुद्धिस्ट आहे. माझे धम्मगुरू आहेत ते. ते बुद्धिस्ट सही आहे. बात आहे सर. तुम्ही मला जर सांगितलं असतं परफेक्ट का? ते मला व्हिडिओ बोलताय सुरू तुम्ही करा, परफेक्ट व्हिडिओ सांगितलं चालू आहे. तर मग झालं असतं ना. तुम्ही मला परफेक्ट कळवा ना. तुम्ही कोणाला ठीक आहे, मग मी तुम्हाला तुम्ही मला सांगितलं काय बोलले मराठी भाषा भवनला चाललं. माझ्या धम्मगुरू सोबत आहे. प्रॉब्लेम काय तुम्हाला? मला काही प्रॉब्लेम नाहीये पण तुम्ही मला एक सांगितलं एक वैयक्तिक- करताय. एकदा गाडी डायरेक्ट मध्ये घेतली. कॉल काय करून झालं बोलते तुम्हाला माहिती आहे प्रोटोकॉल नुसार
नाही, ठीक आहे, मग आता ठीक आहे ना, असं माणूस झालं ते तुमच्या कळवा समोर आहे, तुम्ही. माणूस गायब थोडी झालाय. तुमच्या पद्धतीने असंच झालं. गायबचा विषय नाही सर, नाही पण तुम्ही चुकीचं केलं. हरकत नाही, झालं तुम्हाला गेटच्या बाहेर थांबवलं चुकीचं असतं बघा, ना. चुकीचं बरोबर सांगू नका. हां. हे मी आहे, मला भेटले, काय चूक झाली याच्यामध्ये? चूक काही झाली नाही. मग ते आम्हाला सांगितलं नाही तुम्हाला भेटायला चालू. का सांगतील मग मला तुम्हाला का भेटायला? भेटता येते माझं हे का म्हणणं आहे. भेटतायत म्हणजे का मी भेटतायत? धर्मगुरू आहे. मान्य आहे, मग ते सांगून यावं ना. तुमचा धर्मगुरू अरे पण असल्यावर मला- तुम्ही माझ्यासमोर कोणी येऊ नये, भेटू नये. अरे तुरुंगात कैदी आहे का मी तुमच्या? तुम्ही काय जेलर आहात का? की तो खरा जेलर आहे का? VC PVC जेलर आहेत? बघा उपासकांनो काय चाललेलं आहे. एक व्यक्ती आपणाला कॅम्पसमध्ये आली आणि मी धम्मगुरू असल्यामुळे, बौद्ध भिक्खू असल्यामुळे ते मला बोलत आहेत, तर हे काय करत आहेत? हे काय चाललंय? तुरुंगात टाकलंय, कुणी बोलायचं नाही, कुणी जवळ यायचं नाही. का? तुम्ही इथे बसा उपासक, तुम्ही इथे बसा. कोण तुम्हाला हलवतं मी बघतो, इथे बसा तुम्ही. कोण तुम्हाला हलवतं मी बघतो. गेल्या 190 दिवसापासून मुंबई विद्यापीठ कलिना येथे भंते विमर्शा हे आंदोलनासाठी बसलेले, की ज्या मागण्या आहेत त्यांच्या त्या अगदी स्वार्थ आहेत असं मी तर समजतो. एक मागणी पाली भाषेसाठी इमारत होणं गरजेचं आहे. पाली भाषेसाठी प्राचार्यांची नेमणूक करणं. तिसरी हॉस्टेलची समस्या, जो फंड केंद्र सरकारकडून आला होता तो डायव्हर्ट केलेला आहे, तो पाली भवन उभारण्यासाठी वापरावा. या माफक गोष्टी घेऊन भंते मीमांसा हे बसलेले आहेत. परंतु युनिव्हर्सिटीमधून मुंबई विद्यापीठाच्या संचालक मंडळाकडून कोणताही प्रतिसाद नाही. त्याचा मी निषेध करतो त्यांचा सर्वांचा. आणि आजच्या मीटिंग मधून जी आंबेडकर भवनामध्ये झाली, त्या मीटिंग मधून जे काही निर्णय होतील त्याला माझा पाठिंबा असेल. येणाऱ्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभा भंते मीमांसाच्या सर्व समस्यांना घेऊन आमच्या समस्या म्हणून आम्ही विद्यापीठाच्या समोर उग्र आंदोलन करू. विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाली भाषा संवर्धन आणि पाली भवन निर्माण करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करू.